नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले आहेत। भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील या निकालानं पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालं आहे असं ते म्हणाले। आज नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 75% नगराध्यक्ष महायुतीचे निवडून येतानाच भाजपनं नगरसेवक निवडून येण्याचा विक्रम मोडला असून यावेळी 2017च्या तुलनेत भाजपचे दुप्पट नगरसेवक निवडून आले आहेत असं त्यांनी सांगितलं। 2017 पेक्षाही मोठा विजय महायुतीला मिळाला असून गेल्या 20-25 वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही असं ते म्हणाले। आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। भाजपचे मंत्री आणि पक्ष संघटना यांनी एकत्र मिळून समन्वयानं काम केलं असा सांगत त्यांनी त्यांच्या सहकार्यांचा आणि महायुतीतील घटक पक्षांचं अभिनंदन केलं आहे। या निवडणुकीमध्ये विकासावर लक्ष केंद्रित करून पूर्ण सकारात्मक प्रचार केला, त्याला जनतेनं अतिशय चांगला प्रतिसाद दिला असं ते म्हणाले। शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी दिली। तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे। या निवडणुकीत प्रचारासाठी विरोधी पक्ष बाहेरच पडला नाही असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला। मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले। कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल। त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती। राज्यातल्या नगर परिषद आणि नगर